मंडळी सध्या ट्रॅक्टर ह्यो ग्रामीण शेतीचा अविभाज्य भाग झालाय. त्यामुळे इथल्या तरुणांचं अट्रॅक्शन सुद्धा ट्रॅक्टरकडेच असतंय. पण एकूणच बघायला गेलं तर ट्रॅक्टरनं देशात शेती करण्याच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणली आहे. याशिवाय पारंपरिक शेतीपासून प्रगतिशील शेतीकडे वळत असलेल्या शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही. त्यातच गेल्या काही वर्षात मशागतीसह अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता भासते. ट्रॅक्टरमुळे मजुरांची गरज दूर होते आणि शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचतो. ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, ज्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचं महत्व हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपल्या बऱ्याच जणांच्या मनात ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय आल्यानंतर आपल्यासमोर पहिला प्रश्न उभारतो तो म्हणजे कोणता ट्रॅक्टर घ्यावा. त्यामध्ये मग सुद्धा किती HP चा, कोणत्या कंपनीचा, अशा अनेक शंका आपल्या मनात येत असतात. अशा वेळी आपण सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रॅक्टर नेमक्या कोणत्या कामासाठी घेत आहोत याचा विचार केला पाहिजे. यासोबतच आपण ट्रॅक्टर सोबत कोणकोणती अवजारं, यंत्र जोडणार आहोत याचा देखील विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपण मग योग्य अशा ट्रॅक्टरची खरेदी करावी. म्हणूनच आज आपण अशा काही ठराविक ट्रॅक्टरची चर्चा इथे करणार आहोत जे आपल्याकडे फेमस आहेत. तसं बघायला गेलं तर महिंद्रा आणि जॉन डियर या कंपन्यांचे ट्रॅक्टर आपल्याकडे जरा जास्त प्रमाणात चालवले जातात. पण अनेकदा आपल्यापैकी अनेकांचा गोंधळ होतो की कोणता ट्रॅक्टर घ्यावा, म्हणजे महिंद्रा की जॉन डियर. दोन्ही कंपन्यांचे आपापले असे एक वेगवेगळे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. त्या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत. शिवाय या दोन कंपन्यांव्यतिरिक्त अजूनही काही कंपन्या आहेत का ज्यांचे ट्रॅक्टर आपल्याकडे लोक खरेदी करतात. चला तर मग वेळ न घालवता नेमके कोणते आहेत ते ट्रॅक्टर आणि त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहेत, म्हणजे जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर त्याची निवड करणं सोपं होईल. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाग. म्हणजे ट्रॅक्टर घेताना सगळ्यात पहिला महत्वाचा विचार करायचा म्हणजे ट्रॅक्टरद्वारे आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत त्याची एक यादी तयार करा. उदाहरणार्थ फक्त स्वतःच्या शेतातील कामं, भाड्यानं दुसऱ्याच्या शेतातही ट्रॅक्टर वापरायचा आहे का, किंवा माल वाहतूसाठी वापरायचा आहे, अशी कामं जर तुम्हाला करायची असतील तर तशा HP चा म्हणजेच तशाच ताकदीचा ट्रॅक्टर घेणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात आधी आपण ट्रॅक्टरने करू इच्छित असलेल्या कामांचा विचार केला पाहिजे. त्यासोबतच आपण ट्रॅक्टरला कोणकोणती अवजारं, यंत्र जोडणार आहेत याचा विचार केला पाहिजे. त्यात मग अगदी साध्या नांगरापासून ते रोटावेटर पर्यंत, ट्रेलर पासून ते अगदी अन्य यंत्रांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असू शकतो. ती जोडण्यासंदर्भात योग्य ती ट्रेलर अटॅचमेंट आणि त्या यंत्रांना आवश्यक ताकद पुरवण्यासाठी उत्तम पॉवर देण्याची क्षमता ट्रॅक्टरमध्ये आहे का याची खात्री केली पाहिजे. जर तुम्ही बागायती किंवा एकापेक्षा अधिक पिकं घेतल्या जाणाऱ्या शेतासाठी ट्रॅक्टर घेत असाल तर मोठा ट्रॅक्टर घ्यावा. त्यामुळे मोठी अवजारं वापरून काम कमी वेळात करणं शक्य होतं. तसेच अन्य कामांसाठी उदाहरणार्थ पेरणी, कुळवणी, मळणी, कापणी, ऊस वाहतूक इत्यादी कामांसाठी ट्रॅक्टर वापरला जाणार असेल तर त्यातील अवघड, वेळखाऊ आणि अधिक ताकद लागणारी कामं विचारात घेऊन आवश्यक तेवढा मोठा ट्रॅक्टर घ्यावा. दरम्यान मातीच्या प्रकारानुसारही काम करतेवेळी प्रतिरोध होत असतो. काळी कसदार जमीन सर्वात जास्त विरोध करते तर वाळू मिश्रित मातीचा विरोध हा कमी असतो. त्यामुळे आपली जमीन कशी आहे हे बघूनच अशा जमिनीसाठी योग्य अशा ताकदीचा ट्रॅक्टर घेतला पाहिजे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी ट्रॅक्टर वापरत असलेल्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांबरोबर चर्चा करावी. भारतात साधारणपणे बघा 45 ते 60 HP ट्रॅक्टर हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यातही आपल्याकडे महिंद्रा आणि जॉन डियर या दोन कंपन्यांचे ट्रॅक्टर शेतकरी जास्त प्रमाणात वापरतात. म्हणूनच मग जॉन डियर की महिंद्रा की आणखी कुठला हा गोंधळ टाळण्यासाठी आपण एक एक कंपन्यांच्या ट्रॅक्टरांची मॉडेल्स आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. सुरुवातीला तर आपण महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या मॉडेल्स बद्दल चर्चा करूयात. म्हणजे महिंद्रा हा भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक आहे. आता या कंपनीचे ट्रॅक्टर्स हे त्याच्या तगड्या इंजिन, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टिकाऊपणासाठी ओळखले जातात. या कंपनीकडे विविध शेतीच्या कामांसाठी लागणारे विविध ट्रॅक्टर मॉडेल्स आहेत आणि त्यांच्याकडे देशभरातील डीलर्स आणि सेवा केंद्रांचं मजबूत नेटवर्क देखील आहे. आता आपण महिंद्रा कंपनीचे काही ट्रॅक्टर मॉडेल्स बघूयात. सगळ्यात पहिलं मॉडेल आहे ते म्हणजे महिंद्रा 575DI. मंडळी, महिंद्राचं सध्याच्या घडीचं हे एक फेमस ट्रॅक्टर मॉडेल आहे. हा ट्रॅक्टर त्याच्या तगड्या इंजिन आणि कमी मेंटेनन्ससाठी ओळखला जातो. याची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट 45 HP आहे आणि याला पॉवर स्टिअरिंग, ऑइल ब्रेक्स आणि कम्फर्टेबल अशी ड्रायव्हर सीट आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे हा ट्रॅक्टर जरा जास्त प्रमाणात वापरला जातो.
शेतीच्या कामांसाठी जसं की नांगरणी, कुळवणी, रोटावेटर यासाठी सोबतच वाहतुकीसाठी सुद्धा या ट्रॅक्टरचा उपयोग होतो. याची किंमत साधारणतः 7 ते 8 लाखांपर्यंत जाते. त्यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे महिंद्रा 265DI. मंडळी, हा ट्रॅक्टर लहान आणि मध्यम आकाराच्या शेतांसाठी डिझाईन केलेला आहे. याची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट ही 30 HP आहे आणि ऑइल ब्रेक्स, ॲडजस्टेबल आणि कम्फर्टेबल ड्रायव्हर सीट यासारख्या विविध वैशिष्ट्यांसह हे मॉडेल येतं. आता ह्या ट्रॅक्टरची ताकद जास्त नसल्यामुळे जास्त ताकदीचं काम या ट्रॅक्टरला दिलं जाऊ शकत नाही. मध्यम आणि मऊ जमिनीच्या हलक्या फुलक्या कामासाठी या ट्रॅक्टरचा उपयोग होतो. या ट्रॅक्टरची किंमत साधारण 5 ते 6 लाखांपर्यंत जाते. यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे महिंद्रा अर्जुनो. तर बघा मंडळी, हा महिंद्राचा हेवी ड्युटी ट्रॅक्टर आहे. हा मोठ्या शेतात आणि व्यावसायिक कामांसाठी डिझाईन केला गेला आहे. याची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट ही 57 HP पर्यंतची आहे. पॉवर स्टिअरिंग, ऑइल ब्रेक्स आणि आरामदायक ड्रायव्हर केबिन यासारख्या विविध वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूणच अवजड जमिनीच्या शेतात या ट्रॅक्टरचा मशागतीसाठी सुंदर असा उपयोग होतो. या ट्रॅक्टरचा उपयोग ज्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या शेतजमिनी आहेत अशांसाठी होतो. या ट्रॅक्टरची किंमत साधारणतः 8.70 ते 11.5 लाखांपर्यंत जाते. मंडळी, आता महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर जेवढे आपल्याकडे लोकप्रिय आहेत तेवढेच गेल्या काही वर्षांपासून जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर सुद्धा फेमस आहेत. म्हणूनच आता जॉन डियर ट्रॅक्टर्स आणि त्याचे वेगवेगळे मॉडेल्स कसे आहेत हे आपण पाहूया. तर बघा मंडळी, जॉन डियर हा एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर ब्रँड आहे जो अनेक वर्षांपासून भारतात काम करतोय. जॉन डियर ट्रॅक्टर त्याच्या उच्च गुणवत्तेचं इंजिन, ॲडव्हान्स फीचर्स आणि दमदार कामगिरीसाठी ओळखले जातात. आता या कंपनीकडे लहान, मध्यम आणि मोठ्या शेतांसह विविध शेतीच्या कामांसाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टर्स आहेत. त्यापैकी भारतात सध्या उपलब्ध असलेले काही जॉन डियर ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स आपण बघूयात. सगळ्यात पहिलं मॉडेल आहे ते म्हणजे जॉन डियर 5045D हे मॉडेल. मंडळी, हे जॉन डियरचं सगळ्यात फेमस ट्रॅक्टर मॉडेल आहे जे लहान आणि मध्यम आकाराच्या शेतांसाठी डिझाईन केलेलं आहे. यात जास्तीत जास्त 45 HP पॉवर आउटपुट आहे. पॉवर स्टिअरिंग, ॲडजस्टेबल सीट आणि सुटसुटीत ऑपरेटर प्लॅटफॉर्म यासारखी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. आता हा ट्रॅक्टर मशागत आणि वाहतूक या दोन्ही कामांसाठी उपयुक्त आहे. फक्त ऊसासारख्या अतिअवजड वाहतुकीसाठी मात्र या ट्रॅक्टरची ताकद कमी पडते. याची किंमत साधारणतः 6.92 ते 8.85 लाखांपर्यंत जाते. यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे जॉन डियर 5050D. म्हणजे हा ट्रॅक्टर सुद्धा मध्यम आकाराच्या शेतांसाठीच डिझाईन केला गेलेला आहे. याची जास्तीत जास्त पॉवर आउटपुट ही 50 HP आहे आणि पॉवर स्टिअरिंग, ऑइल ब्रेक्स यासारख्या विविध वैशिष्ट्यांसह हे मॉडेल येतं. हा ट्रॅक्टर सुद्धा आपल्याकडे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हा ट्रॅक्टर सुद्धा मध्यम आकाराच्या शेतीसाठी आणि मध्यम ताकदीच्या मशागतीच्या कामांसाठी वापरला जातो. या ट्रॅक्टरची किंमत साधारणपणे 7.40 ते 9.22 लाखांपर्यंत जाते. यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे जॉन डियर 5310. म्हणजे हे मॉडेल सुद्धा शेतीच्या कामांसाठी आणि वाहतुकीसाठी प्रचंड फेमस आहे. हा ट्रॅक्टर त्याच्या पॉवरफुल इंजिनची कार्यक्षमता आणि टिकाऊपणासाठी ओळखला जातो. या ट्रॅक्टरची कमाल 55 HP पॉवर आउटपुट आहे. सोबतच पॉवर स्टिअरिंग, ॲडजस्टेबल सीट आणि आरामदायक ऑपरेटर प्लॅटफॉर्म यासारखी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. म्हणजे हा ट्रॅक्टर असा आहे ज्याचा वापर तुम्ही मशागतीसाठी सुद्धा आणि अवजड वाहतुकीसाठी सुद्धा केला जातो. मळणी यंत्र, रोटावेटर अशी यंत्र या ट्रॅक्टर सोबत चांगली काम करतात. ऊस वाहतुकीसाठी हा ट्रॅक्टर फेमस आहे. याची किंमत साधारणतः 8.70 ते 12 लाखांपर्यंत जाते. यानंतर पुढचं मॉडेल आहे ते म्हणजे जॉन डियर 5075E. म्हणजे जॉन डियरचा हा हेवी ड्युटी ट्रॅक्टर आहे जो व्यावसायिक कामांसाठी आणि मोठ्या शेतांसाठी डिझाईन केला गेला आहे. याची कमाल पॉवर आउटपुट ही 75 HP आहे. पॉवर स्टिअरिंग, आरामदायक ऑपरेटर केबिन आणि दणकटपणा यासाठी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. म्हणजे हा ट्रॅक्टर लांब पल्ल्याच्या शेतीच्या मशागतीसाठी आणि अवजड कामांसाठी वापरला जातो. आता या ट्रॅक्टरची किंमत साधारणतः 14.50 ते 15.25 लाखांपर्यंत जाते. म्हणजे या व्यतिरिक्त आपल्याकडे ट्रॅक्टर्सचे स्वराज आणि सोनालिका हे ब्रँड सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. त्यातले स्वराज ट्रॅक्टर्स हे त्यांच्या चांगल्या मायलेजसाठी ओळखले जातात. इतर ट्रॅक्टरांपेक्षा यामध्ये लोड नेण्याची क्षमता आणि दणकटपणा तुलनेत थोडा कमी असला तरी हे ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरांपेक्षा मायलेज चांगलं देतात. शिवाय याचा मेंटेनन्स सुद्धा तुलनेनं कमी असतो. त्यामुळे अनेक लोक हा ट्रॅक्टर वापरतात. भारतात सध्या सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा स्वराज ट्रॅक्टर स्वराज 744FE हा आहे.
हा ट्रॅक्टर त्याच्या ताकदवान इंजिन, चांगलं मायलेज आणि कमी मेंटेनन्ससाठी ओळखला जातो. यामध्ये कमाल 44 HP ची पॉवर आउटपुट आहे आणि सोबतच पॉवर स्टिअरिंग, ऑइल ब्रेक्स आणि आरामदायक ड्रायव्हर सीट यासारखी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. याची किंमत साधारणतः 8.20 ते 8.55 लाखांपर्यंत जाते. मंडळी, आता आपण आपल्याकडे लहान शेतात फलोत्पादनासाठी आणि आंतरमशागतीसाठी जास्त वापरल्या जाणाऱ्या कुबोटा ट्रॅक्टर बद्दल जाणून घेणार आहोत. तर बघा, कुबोटा हा एक जपानीज ट्रॅक्टर ब्रँड आहे, ज्याने अलीकडच्या वर्षात भारतात लोकप्रियता मिळवली आहे. हा ट्रॅक्टर दमदार इंजिन, कॉम्पॅक्ट डिझाईन आणि चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जातो. कुबोटा ट्रॅक्टर हा लहान शेतात आणि फलोत्पादनासाठी सुटेबल आहे. भारतात अशा लोकप्रिय असणारा कुबोटा ट्रॅक्टर कुबोटा MU45014WD हाय. या ट्रॅक्टरला 45 HP पॉवर आउटपुट आहे आणि पॉवर स्टिअरिंग, ऍडजस्टेबल सीट आणि आरामदायक ऑपरेटर प्लॅटफॉर्म यासारखी विविध वैशिष्ट्य सुद्धा यामध्ये आहेत. विशेष म्हणजे उसाच्या आणि फळबागांच्या अंतर्गत मशागतीसाठी हा ट्रॅक्टर खूप फेमस आहे. याची किंमत साधारणतः 7 ते 10 लाखांपर्यंत जाते. सोबतच टॅफे ट्रॅक्टर्स हा देखील आणखी एक फेमस भारतीय ट्रॅक्टर ब्रँड आहे. या ब्रँडकडे विविध शेतीच्या गरजांसाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टर्स आहेत. हे ट्रॅक्टर त्यांच्या युनिक डिझाईन, ॲडव्हान्स फीचर्स आणि परवडण्यासारख्या किमतीसाठी ओळखले जातात. त्यामधील टॅफे 45DI हा ट्रॅक्टर सध्या आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे. टॅफे 45DI हा ट्रॅक्टर लहान आणि मध्यम आकाराच्या शेतांसाठी डिझाईन केला गेलेला आहे. यात 45 HP पॉवर आउटपुट आहे आणि पॉवर स्टिअरिंग, ऑइल ब्रेक्स आणि आरामदायक ड्रायव्हर सीट यासारखी विविध वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. यामध्ये ॲडव्हान्स फीचर्स आहेत आणि याची किंमत सुद्धा परवडण्यासारखी आहे. साधारणतः 5 ते 7 लाखांपर्यंत याची किंमत जाते. एकूणच आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक ट्रॅक्टर पाहिले. यापैकी तुम्हाला कोणता ट्रॅक्टर घ्यायचा आहे हे तुम्ही तुमच्या शेतीच्या गरजा, तुमचं बजेट आणि वैयक्तिक प्राधान्यावर अवलंबून असेल. तसेच ट्रॅक्टर हे एक यंत्र आहे, त्यामुळे ते सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित मेंटेनन्सची देखील आवश्यकता असते. त्यामुळे तुमच्या भागात नियमित सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याचे स्थानिक गॅरेज उपलब्ध असावं. थोडीशी माहिती काढून आपल्या भागामध्ये ज्या कंपनीच्या विक्रीनंतरच्या सेवा चांगल्या आहेत तशाच कंपन्यांच्या ट्रॅक्टरला प्राधान्य द्या. बाकी अधिक माहितीसाठी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरात ट्रॅक्टर वापरत असलेल्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा, म्हणजे तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. पण या सर्व ट्रॅक्टरपैकी तुम्हाला कोणता ट्रॅक्टर चांगला वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.